आपण पाहत आहात बागलाण वृत्तांत, खबरबात महाराष्ट्राची। शेतकरी संघटनेच्या वतीने आमदार दिलीप बोरसे, तहसीलदार चावडे, तालुका कृषी अधिकारी यांना निवेदन। नाशिक जिल्हा शेतकरी संघटनेच्या वतीने आमदार दिलीप बोरसे, बागलाणचे तहसीलदार कैलास चावडे, तालुका कृषी अधिकारी महाले यांना शेतकरी संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले। बागलाण तालुक्यातील अवकाळी पावसामुळे कांदा रोप मक्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे नुकसान पाहणीसाठी आलेले आता सरसकट पंचनामे व्हावे, तसेच शेतकऱ्यांना तातडीने शासनाने मदत करावी, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती करावी, शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित रास्त भाव मिळावे, अशा मागण्यांचे निवेदन देताना शेतकरी संघटनेचे जिल्हा संपर्क प्रमुख श्री विवेक सोनावणे, सुनील वाघ, गोकुळ वाघ, संतोष जाधव, भिला वाघ, निलेश वाघ, भिका वाघ, महेंद्र सोनावणे, धर्मेंद्र महाजन, किरण वाघ, बंडू वाघ, भूषण जाधव, बाला वाघ, सतीश वाघ, बंटी मसदे, जगन बच्छाव, मिलिंद वाघ, लक्ष्मण वाघ, मुरलीधर वाघ, शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने निवेदन देण्यासाठी उपस्थित होते। बागलाण वृत्तांतसाठी सहसंपादक विनायक इनामदारसह